सूर्य हा तारा आहे। उरलेले 5 ग्रह, उरलेल्या या 5 ग्रहांपैकी फक्त 5 ग्रह कामाचे आहेत। राहू केतू नावाचे ग्रहच या जगामध्ये अस्तित्वात नाही। 4 ग्रह निकाली निघाले। या 5 ग्रहांचा कोणताही मानवी जीवनावर असा परिणाम होत नाही की ज्याची आपण दखल घेऊ शकतो। स्वतः जयंत नारळीकरांनी हजारदा ओरडून सांगितलेलं आहे की गुरुसारखा अत्यंत गुरुत्वाकर्षण प्रचंड असणारा, पृथ्वीपेक्षा अनेक पटीनं जास्त गुरुत्वाकर्षण असणारा मानवी जीवनावर किती परिणाम होतो। मी उठून उभा राहिलो आणि बसलो यामध्ये जेवढा फरक पडतो तेवढाच गुरुत्वाकर्षणाचा फरक पडतो। ग्रहांचे परिणाम फक्त 3 प्रकारे होऊ शकतात। एक गुरुत्वाकर्षण, दुसरा किरणाचा, तिसरा चुंबकीय आणि पृथ्वीच्या तुलनेमध्ये हे तिन्ही इतके नगण्य आहेत। बरं, याला आपला विरोध नाहीये। सूर्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो ना। अरे पण भर दुपारी 1 वाजता मी जर जाऊन उन्हामध्ये उभा राहिलो तर मी धनु राशीचं आहे म्हणून मला ऊन गरम गरम लागतं, हे कन्या राशीचे आहे म्हणून याला ऊन थंड थंड लागतं, आणि तिसरा एक मेष राशीचा आहे त्याला ऊन मध्यम मध्यम लागतं। असं घडतं काय? सगळ्यांवर परिणाम होतात, राशीनुसार वेगळे परिणाम होतात। याकरता आपलं ऑब्जेक्शन आहे, त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही। गुरुजी जे मुद्दे आता सरांनी इथे मांडले त्याचा धरून मला विचारायचं, मुद्देसूदरित्या एखादी गोष्ट मांडणं, स्टॅटिस्टिकली एखादी गोष्ट मांडणं, हे आपल्याकडे सगळ्या या ज्योतिष विद्येतल्या लोकांना अजिबात शक्य होत नाही, शक्य झालेलं नाही आतापर्यंत। काय ज्या वेळेला आम्ही जन्मकुंडली बनवतो त्यावेळेला त्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ हे महत्वाचं आहे। जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, आम्ही असं मानतो। आम्ही आमच्या जननी आणि जन्मभूमीचं ऋण जे आहे ते कायम आयुष्यभर ठेवतो, आणि म्हणूनच जन्मभूमी आणि तिथपासून मिळणारे अक्षांश रेखांश इथपासून ती कुंडली तयार होत जाते। आता हे जरी खरं असलं तरी त्यामुळे जर तुमच्या पत्रिकेमध्ये रवीचा दोष आहे किंवा रवी वक्री आहे किंवा तो नीचेचा आहे, विल पॉवर कमी आहे, इच्छाशक्तीचा अभाव आहे असं जर आम्ही सांगितलं, समोरची व्यक्ती जर आम्हाला सांगते की गुरुजी अगदी खरी गोष्ट आहे, तुमचा चंद्र मृत्यू स्थानात आहे, तुमची मानसिक स्थिती ठीक नाहीये, ज्या वेळेला फायदा घेणं नाही झालं काय? तुम्ही मला हे सांगा की ज्या वेळेला तुम्हाला मी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर तुम्ही ती मान्य करताय म्हटल्यानंतर मी पुढची गोष्ट सांगणार की नाही? आपण थोडंसं उदाहरण बघतो। दीक्षित सर, काय वाटतं तुम्हाला की ज्या पद्धतीनं आता त्याप्रमाणे स्टॅटिस्टिकली गोष्टी मांडता येत नाहीत, काय याच्या पाठीमागचं? याच्यामागे मांडता येतात असं मला वाटतं। अनेक परदेशातल्या विद्यापीठात फार गंभीरपणे या विषयाचा अभ्यास चाललेला आहे। कार्ल युंग सारख्या माणसाची जी नवीन कागदपत्र उघड झालेली आहे त्याच्यात त्याने केलेला अभ्यास आहे, आणि असं दिसतं की काही वेगवेगळे कोर्सेस जे तुम्हाला हळूहळू शास्त्रीय भाषेत मांडता येऊ शकतात, अशा पद्धतीचे, ज्याला आपण क्वांटम मेकॅनिक्समध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल किंवा या लेव्हलला वेगळ्या पद्धतीने फिजिक्स ऑपरेट करतं, हे जसं लोकांना कळायला लागलंय त्याच पद्धतीने काही वेगळे कोर्सेस कळू शकतात। पण याचा अर्थ त्या फोर्सेसवर किंवा त्या शक्तींवर आपण प्रभाव टाकू शकतो किंवा गंडे दोरे आणि असं करून ते बदलू शकतो, हे मात्र कुठेही अजून सिद्ध झालेलं नाही। जगात अत्यर्क शक्ती